अमरीशभाई, मला म्हणजे शेतीबद्दल आहे तुम्हाला विचारायचं आहे, पण आता तुम्ही हा राजकारणाचा विषय घेतला म्हणून आधी त्याच्याबद्दल विचारून घेतो. तुम्ही शिरपूरचे अनभिषिक्त सम्राट आहात, हे सिद्ध झालंय. 4 वेळा तुम्ही आमदार, 4 वेळा पावराजी आमदार तुम्ही ज्यांना सांगितलं ते. इतका मोठा मताधिक्य वाढत कसं गेलं हे पण तुम्ही सांगितलं. पण हा जो शिरपूर पॅटर्न आहे राजकारणाचा, हा जिल्हा पातळीवर पण का नाही जाऊ शकला? तुम्ही खासदारकीला 2 वेळा पराभूत झालातच ना. मग बाकीच्या तालुक्यांना, धुळे जिल्ह्याला असं का नाही वाटलं की हा इतका भारी माणूस हा आपला खासदार व्हायला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचं पण कल्याण होईल? ते साहेब, ते लोकांनी काही कमी नाही केलं. कारण काय, माझा मतदारसंघ नव्हता ज्यावेळी मी लोकसभामध्ये उभा राहिलो. माझा मतदारसंघ सोडून मी उभा राहिलो, तरी मी त्यावेळी 18,000 मताने पडलो, म्हणजे कुल 9,000 मताने पडलो. त्यामुळे लोकांनी मला भरघोस वोट दिले. जे समजत होते, ज्यांना असं वाटत होतं की हे आलं तर आपला तालुक्याचाही विकास होईल, आपल्या शहराचाही विकास होईल. पण काही लोक असतात, ते त्यावेळी काय विचार केलं, जात-पात हे बी, माझं तर जातच नव्हती, त्यामुळे तोही मला एक फटका होता. कारण करीबन समजा 5 लाखचे वर या 7 लाखचे वर मराठा समाजाचा मोठा वोटिंग होता, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या माझ्यासमोर उभा होता. त्यामुळे पण बाकी लोकांनी वोट दिलेच, त्यांनीही दिले. पण काय होतं असं एक काय माणूस, कारण मला ओळखत नव्हते. नाही, पण तुमचा पॅटर्न तर माहिती होता ना. हा, म्हणजे ते याचा माहित अर्थ म्हणजे हे एक काय म्हणूया त्याला, की दुर्दैवी भागच आहे ना हा, की जात-पात चालतच ना. लोकांना माहिती आहे की हे इतकं भारी काम आहे, हे शाश्वत काम आहे, पाण्याचं काम आहे, शेती बदलली, शेतकऱ्याचं जीवन बदललं, आदिवासींचं जीवन बदललं, तरी पण लोकांनी काय प्रिफर केलं तर जात-पात, धर्म, पैसा, बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल. असं नाही वाटत तुम्हाला? नाही साहेब, काय झालं की माझा तालुका नव्हता आणि मी परका तालुक्यामध्ये उभा राहून गेलो. तर परका तालुक्याच्याही लोकांना वाटलं असेल की भाई, जे नेता होते, अरे आपल्याला तिकीट मिळायला पाहिजे होती, हे कुठे आपल्या समोर येऊन गेला, असं एक छोटासा. पण मला त्याच्याने एक आनंद आहे की मी एक तालुक्याला जबरदस्त डेव्हलप करू शकलो. नाही तर मी जर 7 तालुक्यामध्ये गेलो असतो तर शायद माझा तालुका इतकं डेव्हलप झाला नसता. आणि मी एक नवीन विचार दिला.